हेलो वन मनी म्यूजिक विजय, वेलकम टू बॉलीवुड प्रेमी दोस्तों। इस फ्राइडे को पहली तारीख को या दूसरी तारीख को पहली तारीख को मराठी पिक्चर रिलीज़ हुई जिसका नाम है क्रांति ज्योति विद्यालय। इसका पोस्टर थोड़ा सा वो साइड पे है, लेकिन हम ये साइड पे आके खड़े हैं। इस फिल्म का रिव्यू जानने के लिए आए हम लोग। हमारे मराठी माणूस समृद्ध के पास में स्वागत आहे ऑन बॉलिवूड प्रेमी मराठी माणूस समृद्ध। ह्याचा पोस्टर बघितलेला मी, मला खूप आवडलेला पोस्टर। स्टार कास्ट बहुत अच्छी लग रही थी और प्रॉपर मतलब ऐसा लग रहा था कि कुछ अच्छी फिल्म बनी रहेगी। पोस्टर से मैं थोड़ा सा प्रेडिक्ट कर रहा था। ना मैंने इसका ट्रेलर देखा, ना अभी तक पिक्चर देखी है। अब रिव्यू सुनूंगा पहले, उसके बाद में मैं भी डिसाइड करूंगा और आप लोग भी डिसाइड करना ये पिक्चर देखनी है या नहीं देखनी है। कसा होता पिक्चर क्रांती ज्योति विद्यालय? सर, क्रांती ज्योति विद्यालय डिरेक्टेड बाय हेमंत डोमे सर। त्यांची लास्ट इयर त्यांची सुरुवातीला जानेवारीमध्ये या फेब्रुवारीमध्ये त्यांची कुठली तरी फिल्म आली ती फर्स्ट क्लास धाबाडे। द फिल्म वॉज सुपर हिट, वो टाइम पे भी सुपर हिट हुई थी। और ये भी फिल्म क्रांति ज्योति विद्यालय इज अ ब्लॉकबस्टर फिल्म सर। ब्लॉकबस्टर फिल्म स्टार्टिंग सुरुवातीला मी ब्लॉकबस्टर बोललो का म्हणून सर, मराठी इंडस्ट्रीचा हा सर्वात पहिला ब्लॉकबस्टर आहे सर। बिकॉज क्रांती ज्योति विद्यालयाची कहाणी अशी आहे, स्टोरी अशी आहे की अलिबागमध्ये एक शाळा आहे सर, क्रांती ज्योति विद्यालय। ती शाळा होणार आहे बंद। कम सम काइंड ऑफ गव्हर्नमेंटवालेच त्यांनी सांगितलं होतं की ही शाळेची जी स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर ऑडिटमध्ये कळालं की ती शाळा पोरांसाठी हानिकारक आहे, म्हणजे ते जास्त हे नाही आहे, म्हणजे त्या शाळा बंद होणार आहे। त्यातली शेवटची बॅच आहे, ती शेवटची बॅचवर सुरुवातीला एक सीन आहे की शेवटची बॅच सर्वांना ज्या सचिन खेडेकर ते प्रिन्सिपल असतात त्यांना जे सगळं गिफ्ट वगैरे देतात आपल्या काळामध्ये, जेव्हा आपण शाळा सोडायचो, जेव्हा आपण प्रिन्सिपलला आपण काय ते गिफ्ट द्यायचो, त्यासाठी सुरुवातची स्टार्टिंग जशी केली, स्टार्टिंगचंच फ्रेम गुजबम। आणि त्यानंतर जेव्हा त्यांची एक बॅच असते सर, सचिन खेडेकरच्या त्या काळामधली एक बॅच असते, ती बॅच त्यांना बोलवतात कामनं इल्लिगल पद्धतीने त्यांना इंटरनॅशनल स्कूल बनवायची असते त्यांना। मग त्याच्यावरती पूर्ण कहाणी आहे। मी तर बोलेल की स्टोरी भली प्रेडिक्टेबल आहे, पण त्याची जी मेकिंग आहे ना सर, खूप सुंदर आहे सर। खूप स्टोरी लाईन इमोशनल वाटते, कारण की आज पण आम्ही बघतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये जे मराठी शाळा आहेत ते सगळे हळूहळू बंद होत चालले आहेत। आमचे जे मराठी लोक आहेत ते पण आपल्या पोरांना मराठी शाळेत पाठवायला एक पाऊल मागे घेत आहे। सगळ्यांना हवं की आमचा मुलगा अंग्रेजी मीडियममध्ये शिकावा, इंग्लिश मीडियममध्ये शिकावा, इंग्लिश यायला पाहिजे त्याला बोलायला। तर या कारणामुळे आमच्या महाराष्ट्रातली जी लँग्वेज आहे, आमची जी मदर टंग महाराष्ट्रातली मराठी, ती कुठेतरी मागे पडत चालली या कारणामुळे। आणि माझं असं अपील आहे, जर सगळे बघत असतील मराठी दर्शक, की यार मराठी आपली मातृभाषा आहे आणि मराठी शाळांना अजून थोडा एक प्रतिसाद मिळायला पाहिजे। पहिली गोष्ट त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे सर, का म्हणून मराठी ही अशी भाषा आहे ना की कुठे जण असे आपण कुठच्याही भागात गेलो तर काय लोक मराठी बोलायला लाजतात, लाज वाटते कोणा। पण मी तर बोललो ना, मराठी एकच अशी भाषा आहे की त्यांना की मराठी जोपर्यंत बोलणार नाही ना तोपर्यंत महाराष्ट्र समजणार नाही की महाराष्ट्रामध्ये आपण आहोत या मातीमध्ये। काही वर्षांआधी मी हे पाहिलं आहे, जसं तू बोललास की मराठी बोलायला लाजतात, ते काही वर्षांआधी मी बघायचो, पण आता लोक नाही लाजत। आता मोठ्या कॅफेमध्ये जरी मराठी लोक बसले असतील तर ते मराठीतच बोलतात। आणि ह्याचा क्रेडिट मी राज ठाकरे साहेबांना देईन यार, कारण की त्यांनी जो स्टँड घेतला मराठी लोकांसाठी, हॅट्स ऑफ येते। जे क्रेडिट ज्याला भेटायला पाहिजे त्यांना भेटायलाच पाहिजे। येस, आणि स्टोरीमधले जेवढे जे कॅरेक्टर्स आहे सर, सचिन खेडेकर, बाप रे, म्हणजे अक्षरशः माझ्या शाळेतले ते सर आहेत त्यांची मला हुबहू आठवण करून दिली। काय काम केलं त्यांनी, म्हणजे ऑफकोर्स ते नो डाऊट त्यांनी वर्सटाईल ॲक्टर आहे, पण त्यांचे ते चिमणी पाखरं पाहिले, लालबाग पोरासारखे चित्रपट पाहिले, नो डाऊट जबरदस्त ॲक्टर, वेटरन ऑफ मराठी इंडस्ट्री, हिंदीमध्ये पण खूप काम केलं, खूप छान, खूप म्हणजे खूप अप्रतिम काम केलं। अमेय वाघ आहे, सिद्धार्थ चांदेकर आहे, आणि मोस्टली सेन आहे सर, प्राजक्ता कोळी पहिला डेब्यू आहे, पण मराठी मुलगी आहे, खूप अप्रतिम। कसा होता तिचा कॅरेक्टर? जास्त होता काय? स्क्रीन टाइम कसा होता? सर, सर्वांना परफेक्ट स्क्रीन टाइम मिळाला सर, परफेक्ट स्क्रीन टाइम मिळाला। म्हणजे इंटरवल ब्लॉकमध्ये ना अक्षरशः आपल्याला ना एक आपला बसून ठेवतं की बाबा पुढं काय होईल, पण आफ्टर इंटरवल जो पिक्चरनी राईड पकडली ना, अरे या त्यात असं पण दाखवलं की सहली जाते, म्हणजे पिकनिक जाते सर। ते पिकनिकमध्ये ते असं वाटतं की आपण का नाही आहे, ते आपल्याला असं अक्षरशः असं फील करवतं की बाबा आपण त्यांच्यासोबत फिरतोय। आणि स्क्रीन प्ले फिल्मचा खूप एवढा टाईट आहे ना, 2 तास 29 मिनिटाचा पिक्चर आहे, एवढा चांगला स्क्रीन प्ले लिहिला, म्हणजे आपल्याला अक्षरशः बसवून ठेवतो, अक्षरशः डोळे पाणवतात आपले, का बिकॉज आपली शाळेची गोष्ट आठवते। बिकॉज आपण बेंचला, आपण जेव्हा आपण खूप वर्षांना शाळेत जातो, आपण बेंचला हात लावतो, असं फील होतं की आपण या बेंचवर बसायचो। या एक लाकडी असते, त्या हातावर मार पडलेले ते आपल्याला फील जाणवते, आणि ती फिल्म खरंच फील करते की प्रत्येक मराठी माणसांनी नाही
प्रत्येक भारताने हा पिक्चर पाहायला पाहिजे. प्रत्येकाने हा पिक्चर नाही बघितला ना तर तुम्ही काही नाही बघितलं. बिकॉज आपली शाळेची ओळख दाखवते आपली, असं बोलू शकतो की त्या शाळेने काय शिकवलं. नेगेटिव्ह पॉईंट्स वाटले पिक्चरमध्ये? सर नेगेटिव्ह पॉईंट्समध्ये आहे ना सर, सिनेमॅटोग्राफी इज व्हेरी गुड, नो डाऊट. फक्त एडिटिंगमध्ये थोडंसं नाही, थोडीशी गडबड आहे. फक्त एवढंच की एडिटिंग वाईज थोडी मधी पण क्लायमॅक्समध्ये आहे ना जो मोनोलॉग आहे ना, आपण जेवढं बघतो की एक मोनोलॉग ते येणार अशा सचिन मोनोलॉग आहे. पण तो मोनोलॉग नाही सर, ते एक गोष्ट शिकवते आणि ते क्लायमॅक्समध्ये हुबहू त्या गोष्टी दाखवल्या. पण त्यात कसं आहे माहिती आहे का सर, ही थोडीशी ना प्रेडिक्टेबल स्टोरी आहे सर. आपल्याला माहिती आहे की बाबा पुढं क्लायमॅक्समध्ये काय होणार आहे, पण थोडासा मेसेज आहे, एक इमोशन्स डिलिव्हर करतात हे सारे ॲक्टर्स. खूप छान आहे. जसं मी सुरुवातीला बोललो, थोडंसं आम्ही लेट झालो हा रिव्ह्यू द्यायला, त्यासाठी सगळ्या आमच्या दर्शकांना आम्ही सॉरी बोलतो, माफी मागतो. 2-3 दिवस झाले पिक्चर रिलीज होऊन. काय कलेक्शन काय आहे पिक्चरचं? सर कलेक्शन खूप चांगलं आहे सर. म्हणजे ओव्हरऑल तर पाहायला गेलं 1.5 करोडचा कलेक्शन तर झालेलं आहे फर्स्ट डेचा सर. आणि आजही शो फुल आहे. 3 दिवस नॉनस्टॉप फुल चालतो आहे सर पिक्चर. आणि मला असं वाटतं की हा पिक्चर मराठीतला पहिला पिक्चर असेल की हा पिक्चर ब्लॉकबस्टर होईल का. बिकॉज हा 3 करोड का 3-4 करोडचा अप्रॉक्सिमेटली बजेट मी जेवढं ऐकलं आहे. स्क्रीन्स कसे भेटलेले? स्क्रीन चांगले मिळाले त्यामध्ये. हा धुरंधर एवढा असून सुद्धा पण स्क्रीन टाईम खूप चांगले मिळाले. 21 जेव्हा फिल्म आली तरी स्क्रीन टाईम चांगले मिळाले. भले अक्का समजा 21 समजा सगळा गडबडला तर ह्याला स्क्रीन टाईम सॉलिड मिळणार सर. स्क्रीन शॉट चांगला मिळणार. येस सर. आम्ही विश करू की पहिला मराठी पिक्चर आहे वर्षाचा 2026चा, तो अजून जरा चांगला चालावा, चांगलं कलेक्शन यावं. आणि जेवढे मेकर्स बघतायत त्यांना आम्ही विचारू आणि आम्ही रिक्वेस्ट करू की बाबा तुमचे जे कलेक्शन होत आहेत त्याचे पोस्टर्स तुम्ही रिलीज करा. हा ना, कारण की जेव्हा पोस्टर येतो तेव्हा लोकांना कळतं की बाबा हा मराठी पिक्चर चालतो आहे आणि हा मराठी पिक्चर आम्ही जाऊन बघायला पाहिजे, कारण की एवढा कलेक्शन झाला आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, मराठी माणसांकडे ना जेवढे जे पैसे म्हणजे आपण जेव्हा पॉकेट मनी बघतो ना, तर त्यांनी तिकीट रेट्स पण एवढे चांगले ठेवले आहेत, म्हणजे रिजनेबल ठेवलेले आहेत की बनवून त्यांचे कलेक्शन एवढे हाईप नाही मिळत. पण ठीक आहे, मी तर बोललो ना, पिक्चरने समजा 20 करोडच्या वर गेला ना पिक्चर, तर पहिला पिक्चर ब्लॉकबस्टर होईल. ओके, चलो, व्हेरी ऑनेस्ट रिव्ह्यू फ्रॉम अवर मराठी माणूस समृद्ध. ऐकलंय तुम्ही, पिक्चरचं नाव आहे क्रांती ज्योती विद्यालय. जाऊन नक्की पहा, मग नंतर आम्हाला सांगा येऊन कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला पिक्चर कसा वाटला. थँक्यू.